नमस्कार. वेड अनामिक अंतरीचे या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आनंद मना. आज कोण कुठले पाहुणे मला सकाळी सकाळी भेटायला आले. बऱ्या नसलेल्या तब्येतीमुळं उठलेच ते काहीशा वेगळ्या मूडमध्ये, आणि त्यात आजपर्यंतच्या अनेक त्रासदायक आठवणी उगाचच आठवू लागल्या. आयुष्यात न साकारलेले आकार डोळ्यासमोर फेर धरू लागले. उगाचच एक अस्वस्थता तार छेडू लागली. जे जे हाती आलं नव्हतं, कधी निसटलं होतं, कधी सोडावं लागलं होतं, जे जे त्रास झाले होते, अशा गोष्टींची साखळीच तयार झाली. मग ते सगळं भोवती फेर धरून नाचू लागलं, वाकुल्या दाखवू लागलं. तशीच सारी कामं करत राहिले, अनोगाचच खंतावत राहिले, चिडचिडत राहिले, आतून पुन्हा पुन्हा गहिवरत राहिले. आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टी मग त्रासिक सूर छेडू लागल्या आणि एकटेपणा अजूनच दाटून आला. अन मग एक क्षण आला, बुद्धीला समजलं काहीतरी हुकतंय, चुकतंय. मन अवखळ, चिडचिडं, वाभरं, लहान मूल झालंय. असंच राहून नाही ना चालणार. त्याला ताळ्यावर तर आणावं लागेल ना. आणि त्याला ताळ्यावर आणायचं तर कुमारांशिवाय कोणता उपाय. मग एकीकडं कामं करत करत एक क्षण मोकळा काढला आणि कुमार लावले. वेगळेच भेटले आज कुमार. जणू कोणी खूप खूप जवळची व्यक्ती. चीज होती मालकसमधली आनंद मना. आनंद मना आज आनंद मना, मोरा जो पिया घर आया आज आनंद मना. चहु दिस सब चमकत, रतिया खिल गयो बगिया आज आनंद मना. माझ्या मनातलं दुःख, निराशा, हताशपणा सगळं जणू कळलं होतं त्यांना. ये ग बायो, किती खंतावशील. बस बस बरं जरा जवळ. शांत हो बायो, नाराज नको होऊ अशी. होतं ग असं कधी कधी. ये बस जरा. जाऊ दे बरं सगळं. ठेव डोकं मांडीवर ठेव आणि शांत पडून राहा. मला जणू थोपटत म्हणाले, हो ग, कळतं मला तुझं दुःख, तुझी चिडचिड, तुझा उद्वेग. दे तुझी सारी अशांतता मला दे, तुझी सगळी दुःखही मला दे. आणि थोपटत मला समजावत राहिले, मला शांत करत राहिले. हो ग, समजते मला सगळं. नाही ग, काही चुकलं नाही तुझं. बरोबर आहे ग, होतं असं कधी कधी. यही तो रीत है दुनिया की. नाही रडू नको. जाऊ दे सारं, जाऊ दे बरं. बास आता. उठ, शांत हो, सावर स्वतःला. बास ग आता रडणं. चल डोळे पुस, आवर बाई तुझं दुःख. मला हळूवार गोंजारत, थोपटत समजावत राहिले. अगं बाई, जरा आनंद मनव ग सगळ्याचा. आर्जव करत राहिले. आनंद मना, समजावत राहिले. आज आनंद मना. माझ्या मनातल्या सगळ्या उद्वेगाला आपल्या एका कवेत घेऊन मला दुसऱ्या कवेत घेऊन म्हणाले, अगं हेही सगळे तुझेच आहेत. घे, त्यांनाही जवळ घे. झिडकारू नकोस. स्वीकार सगळं. अगदी दुःखही स्वीकार. जसं सुख आपलं तसंच दुःखही आपलंच ग. यांच्यामुळंच तर तू सुखाला जास्त चांगलं समजू शकली ना. हे सगळे तुझेच, तुलाच मिळाले याचाही आनंद मनाव. त्यांनाही आपलं मान. ते आपल्याच घरी आले त्याचा आनंद मान. मोरा जो पिया घर आया आज आनंद मना. त्या भावनांकडं बोट दाखवून म्हणाले, बघ बरं, ते सगळे हळूहळू सुसह्य होऊ लागलेत आता. आणि मग दुसरीकडे लक्ष वेधत म्हणाले, ते बघ, सगळं आनंद, सगळं समाधान आहेच की तुझ्या आयुष्यात. चहु दिस सब चमकत, रतिया खिल गयो बगिया. या साऱ्या दुःखांच्या पुढं बघ, या इथे सगळा आनंदच तर फुललाय. सगळीकडं आनंद, समाधान, सुख पसरलंय. त्याकडं बघ. दुःख तर असतंच ना, पण त्यामुळेच तर आनंद लखलखून दिसतो ना. बघ,
जीवनातल्या काट्यांसाठी वाट चालायची थांबली असती तर फुलांनी बहरलेली बाग कशी पाहायला मिळाली असती सांग बरं. मनातलं तांडव हळूहळू शांत होत गेलं, थंडावत गेलं. आजीबरोबर कीर्तनाला जायचे तो अनुभव मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यातून उसळून आला. विश्वास असो किंवा नसो, आपण त्या कथेशी, निरूपणाशी, गाण्याशी एकरूप होत जातो. मन शांत, हलकं हलकं होत जातं. तसं काहीसं. अतिशय प्रेमानं डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, शांत हो बाई. अगं असंच असतं सारं आयुष्य. दुःख, निराशा, उद्वेग हे असणारच. या साऱ्याला अगदी तांडव करून निपटलंस ना, मग आता कशाला ही हताशा. मान्य आहे, हे करताना थकलीस, दमलीस, हळवी झालीस, पण हेही स्वाभाविकच आहे ना. मग उठ आता, उठ. भीड पुन्हा आयुष्याला. जग तुझं आयुष्य. आनंद मना. आज आनंद मना. नंद मना मोरा जो पिया घर